नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे रविवार, म्हणजे उद्या आहे मोठी पौर्णिमा. आता ही जी पौर्णिमा आहे तर ही शनिवारी आणि रविवारी 2 दिवस पौर्णिमेचा दिवस आहे. तर आता शनिवारी दुपारी चालू होणार आहे, म्हणजेच की 11 नंतर चालू होणार आहे आणि रविवारी 2 नंतर ही पौर्णिमा जी आहे तर ती संपणार आहे. त्यामुळे तुम्ही शनिवारी पण काही सेवा करू शकता आणि मग रविवारी जर काही सेवा केलात तर 12च्या अगोदर तुमच्याकडून ह्या सेवा घडतील. त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे, आता बऱ्याच वेळा आपल्याकडून इतर दिवशी सेवा करणं म्हणा किंवा काही उपाय करणं घडणं शक्य होत नाही प्रत्येकाला. आता अधिक मासामधील जी ही पौर्णिमा आहे तर या पौर्णिमेला अत्यंत महत्त्व दिलं जातं, कारण अधिक मास जो आहे तर तो 3 वर्षातून एक वेळा येत असतो, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे आपण इतर ज्या पण काही सेवा आहेत तर ते अधिक मासामध्ये जास्त सेवा करत असतो. त्यापैकीच आपल्याला ही एक सेवा करायची आहे, म्हणजेच की आता अन्नपूर्णा देवी जी आहे तर ती अन्नपूर्णा देवीला आपण एक वस्तू अर्पण करायचं आहे. आता अधिक मासामध्ये जर आपण ही वस्तू अर्पण केली तर आपल्या घरामध्ये धन धान्य पैसा संपत्ती कमी पडणार नाही. बऱ्याच वेळा घरामध्ये एखादी व्यक्ती खूप कष्ट घेते किंवा घरामध्ये खूप धान्य वगैरे असतं, पण कुठल्या ना कुठल्या मार्गाने ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू सतत घरातून संपत असतात. त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या घरातील हे धन धान्य जे आहे तर ते कमी पडू नये आपल्याला, म्हणून अन्नपूर्णा देवीची मग सेवा करायची आहे. सेवा करण्याबरोबरच काही वस्तू पण अर्पण करायच्या आहेत. तर तीच माहिती आपण आज घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. तर आता अन्नपूर्णा देवी जी आहे तर त्या अन्नपूर्णा देवीला आपण तांदळामध्ये ठेवत असतो, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच की देवांना आपण पंचामृताने अभिषेक हे घालतच असतो. आता आपल्याकडून दररोज जे आहे तर ते आपण पाण्याने अभिषेक घालत असतो, पण जे विशेष दिवस असतात म्हणजेच की अमावस्या पौर्णिमा असेल, गुरुवार असेल, एकादशी असेल, त्यावेळेस मग आपण पंचामृत बनवत असतो आणि मग पंचामृताने अभिषेक घालत असतो. आता सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही ही जी सेवा आहे तर ही सेवा करू शकता. आता अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर ती आपल्याला एका तामणामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर मग मूर्तीला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालत असताना अन्नपूर्णा स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे, किंवा मग तुम्ही ओम अन्नपूर्णा नमः हा जो मंत्र आहे तर तो मंत्र जप करायचा आहे. आता मूर्ती नंतर मग आपल्याला अभिषेक घालून झाल्यानंतर मूर्ती पुसून घ्यायचं आहे आणि एक वाटी घेऊन मग त्या वाटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हळदी कुंकवाने त्या वाटीमध्ये स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यावरती अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर ती मूर्ती ठेवायचं आहे. आता एका वाटीमध्ये ज्यावेळेस आपण ही मूर्ती ठेवणार आहोत तर त्या वाटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक वेगळी वाटी घ्यायची आहे आणि एका वाटीमध्ये अक्षदा बनवायच्या आहेत, म्हणजेच की लाल पिवळे जे तांदूळ आपण करत असतो तशा पद्धतीचा आपल्याला अक्षदा बनवायच्या आहेत तांदळाच्या. आणि त्यानंतर या ज्या अक्षदा आहेत तर त्या आपल्याला काय करायचं आहे, आपल्या उजव्या हाताच्या 5 बोटांमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण मूठ भरून आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्यानंतर अन्नपूर्णा देवीच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहेत. आता ही जी सगळी सेवा आहे अन्नपूर्णा देवीची किंवा हा जो उपाय आहे हे करत असताना देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करूनच आपल्याला हा उपाय ही सेवा करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला धूपदीप लावूनच ही सेवा करता येणार आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, आपण ज्यावेळेस आपल्या एका हातामध्ये म्हणा किंवा आपल्या 5 बोटांमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या अक्षदा घेऊन अर्पण करत असताना अन्नपूर्णा स्तोत्र पठण करायचं आहे, किंवा तुम्ही ओम अन्नपूर्णाय नमः असा पण मंत्र म्हणू शकता. आता आपण स्वामींची जी नित्यसेवा आहे तर ती नित्यसेवा आपण दररोज करतच असतो. त्यामध्ये म्हणजेच की जे स्वामींची नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्यामध्ये मग स्तोत्र आहेत. आता ज्यांना अन्नपूर्णा देवीचे स्तोत्र माहिती नसेल किंवा मग तुमच्याकडे जर पुस्तक नसेल स्वामींचे नित्यसेवेचे, तर त्यावेळेस तुम्ही मग गुगलवरती पण सर्च करू शकता, म्हणजे तिथे पण तुम्हाला स्तोत्र माहिती होईल. आता एवढ्या आपल्याला अर्पण करायच्या आहेत, म्हणजेच की अक्षदा की त्या देवीच्या खांद्यापर्यंत येतील. अर्पण करून झाल्यानंतर मग काय करायचं आहे, देवीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि धूपदीप लावून मग देवीची प्रार्थना करायचं आहे आणि तिथेच बसायचं आहे आपल्याला. आता ही जी सगळी सेवा आहे तर ही सगळी सेवा आपण देवघरापुढे बसूनच करत असतो, त्यामुळे
देवघरापुढे बसत असताना आसन घेऊनच बसायचं आहे. आसन घेतल्याशिवाय आपण कोणतीही सेवा म्हणा करत नाही. नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, धूपदीप लावून घ्यायचं आहे आणि 3 वेळा अन्नपूर्णा स्तोत्र पठण करायचं आहे. दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे. माझ्या कुटुंबांवरती कधी अन्नधान्यांची कमतरता पडू देऊ नको, अशी मग देवीला प्रार्थना करायचं आहे. आता अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर ती देवघरापासून तिथून उचलायची आहे आपल्याला. आणि आपण जिथे स्वयंपाक बनवतो, म्हणजेच की तुमचं चुलीचं घर असेल तर तिथे, किंवा मग गॅसवर स्वयंपाक असेल तर मग तुम्ही किचनमध्ये जाऊन पण ही मूर्ती घेऊन जायचं आहे. आणि तिथे गॅसची जर शेगडी असेल तर तिथे ठेवायचं आहे, किंवा मग तुमच्या घरी चूल असेल तर तिथे चुलीजवळ पण तुम्ही ही जी मूर्ती आहे तर ती ठेवायची आहे. आणि ज्यावेळेस आपण ही मूर्ती ठेवणार आहे तर त्यावेळेस काय करायचं आहे, तांदळाच्या वाटीसहित ही जी मूर्ती आहे तर ती उचलून आपल्याला घेऊन ठेवायची आहे. आता गॅसची पूजा करायचं आहे आणि एक स्वास्तिक काढायचं आहे आणि तिथे आपल्याला ही जी मूर्ती आहे तर ही ठेवायची आहे. तिथेच ही मूर्ती दिवसभर ठेवायचं आहे. आणि मग स्वयंपाकघरामध्ये जिथे आपल्याला जागा असेल तिथे मग तुम्ही दिवसभर ठेवू शकता. आता रात्रभरही तुम्ही ही मूर्ती जी आहे तर तिथे ठेवली तरी हरकत नाही. दुसऱ्या दिवशी मग काय करायचं आहे, ही जी मूर्ती आहे तर सकाळी स्नान करून घ्यायचं आहे. स्नान झाल्यानंतरच आपल्याला तिथून ही मूर्ती जी आहे तर ती उचलायची आहे. आणि या वाटीमध्ये आपण जे तांदूळ ठेवले आहे तर यातील जे तांदूळ आहे तर ते यातील मूर्ती आपल्याला काढायची आहे. आणि देवघरामध्ये जिथे आपण मूर्ती ठेवत असतो दररोज, तिथे मग आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे. आणि त्यामध्ये तांदूळ ठेवायचं आहे. आणि स्वच्छ, आणि प्रत्येक महिन्याला जी येणारी पौर्णिमा असते तर त्या पौर्णिमेला आपल्याला हे जे तांदूळ आहे तर ते तांदूळ बदलायचे आहेत. आता यातले जे तांदूळ आहे तर ते थोडे तांदूळ पक्ष्यांना टाकायचे आहेत, आणि थोडे तांदूळ जे आहे तर ते आपला जो तांदळाचा डबा आहे दररोज आपण जो भात बनवतो तर त्या तांदळाच्या डब्यामध्ये यातले थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत. आणि ज्या अक्षदा आपण देवीला अर्पण केल्या होत्या तर त्या आपल्याला काय करायचं आहे, एका प्लेटामध्ये काढून घ्यायच्या आहेत. आणि नंतर मग काय करायचं आहे, लाल रंगाचं पूजेमध्ये आपण जे वापरत असतो तर ते वस्त्र घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये हे जे तांदूळ आहेत तर हे तांदूळ त्यामध्ये एक पोटली बनवून मग ठेवायची आहे. आणि ही जी पोटली आहे तर ही आपल्याला तांदळाच्या डब्यात ठेवायची आहे. आता ज्यावेळेस आपण तांदूळ पण टाकायचं आहेत आणि अशी पोटली बनवून पण ठेवायचं आहे. आता नेहमीच तुम्ही पौर्णिमेच्या वेळेस अशी जी ही सेवा आहे, असा जो हा उपाय आहे तर हे तुम्ही करू शकता. कारण की तांदूळ जे आहे तर ते अतिशय पवित्र मानले जाते, कारण की आपण ते देवी देवतांना अर्पण करत असतो. म्हणून मग अशी जी ही पोटली आहे तर ही पोटली तांदळाच्या डब्यामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरातून अन्नधान्य हे कधीच वाया जात नसते. म्हणून मग अन्नपूर्ण देवीचा आशीर्वाद आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती राहतो. म्हणून मग पौर्णिमेला अशी जी ही अन्नपूर्ण देवीची सेवा आहे तर ही सेवा तुम्ही आवर्जून करायचं आहे. असे नाही की तुम्ही फक्त ही अधिक मासातील पौर्णिमा आहे म्हणूनच ही सेवा करायची का, तर नाही, तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते त्यावेळेस पण तुम्ही अशा पद्धतीची अन्नपूर्णा देवीची सेवा करायची आहे. कारण की अन्नपूर्णा देवी जी आहे तर ती साक्षात माता लक्ष्मीचं दुसरं रूप मानलं जातं, माता पार्वतीचं. त्यामुळे आपण जर सेवा केली तर आपल्या घरात कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही. त्यामुळे मग तुमच्या घरामध्ये पण अन्नधान्य कमी पडू नये असे वाटत असेल तर तुम्ही पण ही वस्तू अशा पद्धतीने सेवा उपाय करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आता तुम्हाला माहिती समजलीच असेल की कशा पद्धतीने कोणती वस्तू अर्पण करायचं आहे आणि कुठे ठेवायचं आहे. तर व्हिडिओ इथे संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करायला विसरू नका.